गॅस तुटवड्यावर राज्य सरकारचा तोडगा, पेट्रोल पंपावर केरोसिन देणार, छगन भुजबळांची घोषणा। राज्यात घरगुती गॅस अर्थात एलपीजी तुटवड्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर उतारा काढण्यासाठी आता राज्य सरकारकडून बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर केरोसिन आणण्याची योजना आखण्यात आलेली आहे, जेणेकरून सामान्य नागरिकांना वेळेवर गॅस सिलेंडर न मिळाल्यास केरोसिनचा वापर करता येईल। राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सोमवारी या संदर्भात विधिमंडळाच्या अधिवेशनात निवेदन मांडले। छगन भुजबळ यांनी राज्यातील गॅस टंचाईबाबत भाष्य करताना म्हटलं आहे की मी BPCL, HPCL आणि IOCL या पेट्रोलियम कंपनीच्या प्रतिनिधींशी सकाळी चर्चा केली आणि त्यांनी राज्यातील घरगुती गॅसचे दैनंदिन उत्पादन 9,000 वरून 11,000 मेट्रिक टनपर्यंत वाढवल्याचे सांगितलं आहे। तसेच LPG उत्पादनातील सगळ्या अडचणी दूर करण्याचं काम सुरू असल्याचं या कंपन्यांकडून सांगण्यात आलेलं आहे। सध्याच्या गॅस टंचाईतून मार्ग काढण्यासाठी घरगुती गॅसच्या उत्पादनाला सर्वाधिक प्राधान्य देण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर गॅस उरलाच तरच रुग्णालय, शैक्षणिक संस्था, वृद्धाश्रम, स्मशानभूमी यांना LPG उत्पादनात 100% प्राधान्य दिलं जाईल। औषध उद्योगासाठी संरक्षण क्षेत्रातील उपहारगृहांना LPG वितरणात 50% प्राधान्य आहे, असंही छगन भुजबळ यांनी म्हटलंय। यावेळी छगन भुजबळ यांनी केरोसिनच्या वापराबाबत भाषण केलंय। त्यांनी म्हटलंय, आपल्याकडे राज्यात केरोसिनचा भरपूर साठा आहे। उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना केरोसिन देण्याची गरज नाही, असे निर्देश मध्यंतरी न्यायालयाने दिले होते। मात्र आता आम्ही सगळ्यांना केरोसिन उपलब्ध करण्यासंदर्भात न्यायालयाला कळवलेलं आहे। त्यावर केरोसिन डीलर्स केरोसिन देऊ शकतात। मात्र मध्यंतरी आपण केरोसिन पूर्णपणे बंद केल्याने केरोसिन डीलर्सची साखळी तुटली होती। त्यामुळे BPCL, HPCL आणि IOCL या कंपन्यांच्या पंपावर केरोसिन उपलब्ध करून देऊ, जेणेकरून केरोसिनमध्ये भेसळ होणार नाही। आम्ही केंद्र सरकारच्या सातत्यानं संपर्कात आहोत। LPG आणि पेट्रोलियम पदार्थ मिळवण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत। हा प्रश्न हळूहळू सुटेल, असंही छगन भुजबळ यांनी म्हटलेलं आहे। आता यामध्ये जे सकाळीच मी जे आहे हे BPCL, HPCL, IOCL ह्या ज्या काही मोठ्या कंपन्या आहेत यांच्या प्रतिनिधींशी मी चर्चा केली आणि त्यांनी मला जे सांगितलं की LPGचं दैनिक उत्पादन जे आहे हे 9,000 मेट्रिक टनावरून 11,000 मेट्रिक टनापर्यंत त्यांनी वाढवलेलं आहे। काही अडचणी असतील त्या दूर करण्याचं काम ते ताबडतोब करतात। आता याच्यासाठी जे आहे म्हटलं आता दुसरा मार्ग नाही, पण आपल्याकडे केरोसिनचा साठा आहे भरपूर आणि काही वर्षापूर्वी नागपूरच्या हायकोर्टाने एक इशारा मारला होता की ज्यांच्याकडे उज्ज्वला आहे त्याच्यामुळे तुम्हाला आता केरोसिन देण्याची गरज नाही। त्यामुळे केरोसिन असून सुद्धा आपण देत नव्हतो, पण आपण हायकोर्टाला आता कळवलेलं आहे की प्राप्त परिस्थितीमध्ये एक अतिशय अडचणीची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे आम्हाला हा केरोसिनचा सुद्धा लोकांना उपयोग करण्यासाठी केरोसिन जे आहे ते उपलब्ध करून द्यावं लागेल। आणि मग हे जे केरोसिन जे आहेत, जे केरोसिन डीलर्स आहेत त्यांच्याकडे आपण हे केरोसिन देऊ। त्याचबरोबर हे IOCL, BPCL, HPCL यांचे जे पंप आहेत, कंपन्यांचे पंप, तिथे सुद्धा आपण हे केरोसिन उपलब्ध करणार आहोत की जेणेकरून जे इतर ठिकाणी जे भेसळ वगैरे होतात ते होणार नाही। सगळे कंपनीचे, सरकारी कंपन्यांचे जे पंप आहेत तिथे आपण ते उपलब्ध करून देऊ। आणि जे केरोसिन डीलर्स काम करू इच्छितात, कारण मध्यंतरी आपण केरोसिन बंदच केल्यामुळे बरंचसं जे आहे ती साखळी तुटलेली आहे। त्याच्यामुळे जे आता पुढे येतील जुने लोक केरोसिन डीलर्स त्यांच्याद्वारे सुद्धा आपण केरोसिन आपण देणार आहोत। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, नाशिक।